हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर्ट केक क्रिएशन. सो आय होप तुम्ही सगळे छान असणार. तर हा आत्तापर्यंतचा माझा सगळ्यात फेवरेट असा क्यूट असा केक आहे, ज्याचं लुक मला खरंच खूप आवडलं. मी इमॅजिनही केलं नव्हतं, त्याच्यापेक्षाही छान टर्नआउट झाला हा केक. उलट मला हा केक बनवताना खूप नर्वसनेस होती आणि टेन्शनही होतं, बिकॉज हा केक मी खूप हाईटमध्ये बेक केला होता. मग तो डिलेवरी व्यवस्थित होईल का नाही त्याची हेही टेन्शन होतं आणि त्याच्या लुकचंही जरा मला डाऊट होता की स्मॉल दिसेल खूप, काय होईल. बट तो एवढा छान लुक आला ना त्या केकचा की बास रे बास, मला खूप आवडला. तो मी 1 डे प्रायर सेट करायला ठेवला होता, बिकॉज खूप हाईटमध्ये बनवला होता हा केक. आणि मला तुम्ही लोक कमेंट करून सांगा की ह्या केकचं वेट तुमच्या अंदाजाने किती असेल, बिकॉज आय थिंक तुम्ही जे गेस करणार आहे ते सगळं रॉंग असणार आहे. बिकॉज ह्या केकचं वेट ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल किंवा कमेंटमध्ये सांगेल. तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटते हा केक किती त्याचं वेट किती असेल, किती किलोचा असेल. सो काही नाही, ब्राईड टू बीसाठी केक होता हा. मी व्हाईट आणि पिंक कॉम्बिनेशनमध्ये हा केक बनवला आणि जशी मी केकवर ते वर्क करते ना, तसं मला कळतं आहे फिनिशिंगबद्दल. आणि माझी छान फिनिशिंग यायला डेव्हलपमेंट झाली आहे, आता माझी प्रोग्रेस होती आहे. सो मी खूप खुश आहे. आणि हा केक माझा खरंच आत्तापर्यंतचा मी जेवढे पण केक बनवले ना, त्यातला हा फेवरेट लुकवाला केक आहे माझा. सो तुम्हाला ह्या केकचा लुक कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. ह्याला मी एक छान असा ब्राईड टू बीचा इमेज लावली आहे आणि छोटेसे स्टार फ्लावर काढले खाली आणि वरती रोज फ्लावर्स काढले आणि थोडेसे काय बोलतात आपण व्हाईटवाले मनी लावले. आणि हा केकचा लुक आहे, ब्राईड टू बीचा टॅग लावला आहे. खरंच मला तर केकचा लुक खूप आवडला. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या पण ब्राईड टू बीसाठी असे छान असे केक ऑर्डर करा. आणि मेन म्हणजे ह्या केकचं वेट किती असेल हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या केकसाठी मी किती चार्ज केले हेही. थँक्यू सो मच वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल.